हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटीचा स्टडी करत असताना कुठले बुक्स आपण यूज करायला पाहिजे आणि कुठले बुक्स आपल्याला मराठी मीडियमसाठी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 ची लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये सुरू करण्यात आली आहे. या बॅचमध्ये 3 इयर लॉ सीईटी आणि 5 इयर लॉ सीईटी अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी या बॅचेस असणार आहेत. या बॅचेसमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित डेली लाईव्ह क्लासेस मिळतात. हे क्लासेस जे असतात ते इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असतात आणि या क्लासेसमध्ये तुम्ही तुमच्या ज्या अडचणी आहेत आमच्या एक्सपिरियन्स एज्युकेटरला विचारून ते डिस्कस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर, संपूर्ण अभ्यासक्रमाचे अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच जी आहे ती सोमवार 24 मार्च 2025 पासून आम्ही सुरू केलेली आहे. या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तिथेही हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि आपलं जे गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, लॉ सीईटी मध्ये 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा दोन प्रकारच्या एक्झाम होतात. तर या दोन्ही एक्झाम मध्ये सिलेबस जो आहे तो आपण डिस्कस करूयात. लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग साठी 24 मार्क्स हे 3 इयर लॉ सीईटी मध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर तेच तुम्हाला 5 इयर लॉ सीईटी मध्ये लीगल ऍप्टिट्यूड, लीगल रिझनिंग वरती 32 मार्क्सचे क्वेश्चन विचारले जातात. तेच आपण जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स या विषयाचं जर पाहिलं तर 3 इयर लॉ सीईटी मध्ये 32 मार्क्सचं वेटेज तुम्हाला जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्सला आहे. तेच 24 मार्क्सचं वेटेज तुम्हाला 5 इयर लॉ सीईटी साठी आहे. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग मध्ये 24 मार्क्सचं वेटेज 3 इयर सीईटी मध्ये आहे. तेच 5 इयर सीईटी मध्ये तुम्हाला 32 मार्कला लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग विचारलं जातं. इंग्लिश लँग्वेज जी आहे ती 3 इयर लॉ सीईटी मध्ये 40 मार्क्सचे प्रश्न याच्यावरती विचारतात. 5 इयर लॉ सीईटी मध्ये 24 मार्क्सचे प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात. बेसिक मॅथमॅटिक्स जे आहे ते फक्त 5 इयर लॉ सीईटी मध्ये आहे, ते 8 मार्कला तुम्हाला तिथे विचारलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही सीईटी ज्या असतात ते 120 मार्काच्या असतात. हे सगळेचे सगळे सब्जेक्ट आम्ही ग्लोबल ऑनलाईन क्लासेसमध्ये कव्हर करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत काहीही या सीईटीचा अभ्यास केला नसेल तरीही तुम्ही जर आजपासून ही बॅच जॉईन केली आणि स्टडीला सुरुवात केली तरीही तुम्ही ही सीईटी इझिली क्रॅक करू शकता, अशी मी तुम्हाला खात्री देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॅटर्न जो आहे तो 3 इयर आणि 5 इयर साठी दोन्ही एक्झाम ह्या ऑनलाईन पद्धतीच्या असतात. दोन्हीमध्ये 120 मार्काचे प्रश्न विचारले जातात. दोन्ही क्वेश्चन पेपर हे एमसीक्यू स्वरूपाचे असतात. त्याला 4 ऑप्शन असतात, त्यापैकी एक तुम्हाला ऑप्शन इथे निवडायचा असतो. त्यानंतर मीडियम ऑफ एक्झामिनेशन हे इंग्लिश आणि मराठी दोन्ही एक्झामसाठी आहे. ड्युरेशन हे 2 तासांचं आहे, म्हणजे 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 120 एमसीक्यू इथे सॉल्व्ह करावे लागतात. म्हणजे एक एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी 1 मिनिटाचा तुम्हाला वेळ असतो. तर या एमसीक्यूची प्रॅक्टिस करण्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही 2000 पेक्षा अधिक एमसीक्यूचा संच विद्यार्थ्यांना देतो, जेणेकरून त्यांची मॅक्सिमम प्रॅक्टिस होते. तसेच मॉक टेस्टच्या माध्यमातून सुद्धा टाइम मॅनेजमेंटची प्रॅक्टिस सुद्धा विद्यार्थ्यांची इथे या बॅचमध्ये केली जाते. त्यानंतर मार्किंग स्कीम जे आहेत, इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम दोन्ही एक्झाम मध्ये नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला मॅक्सिमम क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येतात आणि मॅक्सिमम स्कोर सुद्धा या एक्झाम मध्ये करणं खूप सोपं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता या एक्झामचा स्टडी करत असताना काही बुक्स जे आहेत ते पण महत्वाचे आहेत. त्यापूर्वी आपण डेट्स कुठल्या कुठल्या आहेत इम्पॉर्टंट ते डिस्कस करूयात. पहिलं आहे ऍप्लिकेशन डेट. ही दोन्ही एक्झामची आता क्लोज झाली आहे. 17 मार्च ही शेवटची डेट इथे ऍप्लिकेशनला होती. त्याच्यानंतर एक्झाम डेट जी आहे ती 3 इयर लॉ सीईटी साठी 3 आणि 4 मे आहे 2025. तेच 5 इयर लॉ सीईटी साठी 28 एप्रिल ही डेट देण्यात आलेली आहे. आणि आता या डेट्स मध्ये काही चेंजेस होणं आता तरी आपल्याला अपेक्षित नाहीये. या डेट ज्या आहेत त्या आता फिक्स असतील. रिझल्ट जो आहे तो साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या दोन्ही सीईटीचा डिक्लेअर होईल आणि त्याच्यानंतर आपले कॅप राऊंड सुरू होणार आहेत. कॅप राऊंड हे जनरली जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होऊन जातील, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करावे लागतात आणि आपल्या रँकिंगच्या बेसिसवरती कॉलेज इथे चूज करून ऍडमिशनला अप्लाय करावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही अगदी या कॅप राऊंड पर्यंत तुमच्या सोबत असतो. तुम्हाला कॉलेजेस सजेस्ट करण्याचं काम सुद्धा आम्ही या बॅच मध्ये करतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, काही महत्वाचे बुक्स जर आपण पाहिले तर लॉ सीईटी साठी मार्केटमध्ये खूप कमी बुक्स अवेलेबल आहेत. त्यातले त्यात मराठी मीडियम साठी पण खूप कमी बुक्स इथे अवेलेबल आहेत. जर मराठी मीडियम मधून स्टडी करायचा झाला सीईटीचा तर 2 ते 3 बुक फक्त मार्केटमध्ये तुम्हाला भेटतात. पहिलं म्हणजे LLB एंट्रन्स एक्झाम गाईड. ही मराठी एडिशन आहे बाय ऍडव्होकेट नितीन गळबे यांचं एक पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये भेटू शकतं, जे पूर्णतः मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याच्यानंतर अवॉर्ड्स महाराष्ट्र सीईटी मार्गदर्शक नावाचं एक पुस्तक तुम्हाला भेटतं, ते सुद्धा मराठी मीडियम मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मराठी मीडियमचे विद्यार्थी स्टडी करू शकता. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही बुकमध्ये सगळा सिलेबस जो आहे तो एकाच बुकमध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्याच्यामुळे मी या बाबतीमध्ये थोडासा डाऊटफुल आहे, याच्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर केला असेल की नसेल. कारण एकाच बुकमध्ये सगळा सिलेबस देणं मला तरी इम्पॉसिबल वाटतं, कारण सीईटी जे आहे त्याला खूप वॉस्ट सिलेबस आहे आणि सगळ्या सिलेबस एका बुकमध्ये कव्हर करणं थोडंसं अवघड आहे.
तेच आम्ही ग्लोबल ऑनलाईनमध्ये संपूर्ण सिलेबसवरती सब्जेक्ट वाईज नोट्स देतो आणि एमसीक्यू सुद्धा तुम्हाला सेपरेट दिले जातात. त्याच्यामुळे जर तुम्हाला ऍडिशनल स्टडीसाठी बुक्स घ्यायचे असतील तर नक्की हे बुक्स तुम्ही घेऊ शकता, कारण मराठी मीडियमसाठी खूप कमी मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी थोडेसे जास्त बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे, जसं की MSCET लॉ एंट्रन्स एक्झाम गाईड बाय अरिहंत एक्सपर्ट्स, हे अरिहंतचं बुक आहे. त्याच्यानंतर लीगल ॲप्टिट्यूड फॉर क्लॅट अँड अदर लॉ एंट्रन्स एक्झामिनेशन बाय भारद्वाज, AP भारद्वाज यांचं बुक आहे. वर्ड पॉवर मेड इझी बाय नॉर्मन लेव्हिज, हे जे बुक आहे ते इंग्लिश सब्जेक्टसाठी आहे. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन बाय RS अग्रवाल, हे जे बुक आहे ते लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगसाठी तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे, इथे याच्यामध्ये कंबाईन बुक पण भेटतात. हे अरिहंत एक्सपर्ट्स जे बुक आहे ना, ते तुम्हाला कंबाईन एका बुकमध्येच सगळा डेटा इथे मिळून जाईल इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे बुक तुम्ही रेफर करू शकता. याच्यामध्ये तुमचा बराचसा सिलेबस कव्हर होऊन जाईल. ऍडिशनल याच्यासाठी तुम्ही करंट अफेअरचं वगैरे सेपरेट बुक घ्या. करंट अफेअर मधून लेटेस्ट जे 6 मंथचे करंट अफेअर आहे ते परफेक्ट करा. हवं तर 1 वर्षाचे केले तरी चालतील मागचे, पण 6 महिन्याचे करंट अफेअर आहे ते परफेक्ट करणं तुम्हाला महत्वाचं आहे. तर हे होते काही महत्वाचे बुक्स. सोबतच आपण सीईटीचा सिलेबस आणि मार्किंग स्कीम सुद्धा डिस्कस केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, कारण असेच मी व्हिडिओ अपलोड करत असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी सीईटी विषयी जे अपडेट्स येतात सीईटी सेलकडनं, मी त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तसंच आमची जी लाईव्ह बॅच 24 मार्च पासून सुरू झालेली आहे, ती बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोरवरती जाऊन तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा हा कोर्स परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या बॅचमध्ये तुमचा जो सिलेबस आहे तो एक्झामच्या अगोदर कव्हर केला जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक्झाम विषयी कुठलीही मदत लागल्यास ग्लोबल ऑनलाईन नेहमी तुमच्या सोबत असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.